हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आज मी तुमच्यासोबत माझ्या डेली रूटीनबरोबरच आपल्या काही ज्या किचनशी रिलेटेड सवयी असतात, ज्या आपलं डेलीचं काम बरंच कमी करतात, त्या शेअर करणार आहे. मी स्वयंपाक करत असताना नेहमी एक टोपली अशी माझ्या बाजूला ठेवते. म्हणजे काय होते ना, आपण जेव्हा कांदा वगैरे चिरतो, लसूण निसतो, तेव्हा जो पाला वगैरे निघते, मिरचीचे देठं वगैरे असते, तो त्यात जमा करू शकतो. त्यामुळे काय होते ना, कचरा वगैरे होत नाही आणि सोबतच आपला वेळ वाचतो आणि आपला गॅस ओटासुद्धा आपल्याला पाहिजे तसा क्लीन राहतो. मी आधी एक प्लेट ठेवायची जवळ, पण काही दिवसानंतर अशा प्रकारे एक टोपली केली आणि ती जवळ ठेवते आणि त्यातच सर्व असा कचरा जो निघतो तो जमा करत असते. आज मला जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये टमाटरची चटणी आणि बाजरीची भाकरी बनवायची होती, तर त्याचीच तयारी चालली होती. कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत टमाटरची चटणी भाजून खूप छान लागते, पण मी गॅसवर भाजणं जरा अवॉइड करते, म्हणून अशा प्रकारे बनवत होती. स्वयंपाक करत असताना भाजीपाला चिरून झाल्यानंतर मी हा चॉपिंग बोर्ड आणि जो चाकू असतो तो लगेच धुवून घेत असते. भांड्यांसोबत धुण्याची वाट वगैरे बघत नाही, तेव्हाच्या तेव्हाच धुवून घेते. त्यानंतर 1-2 नॅपकिन्स अशा मी जवळ ठेवत असते, म्हणजे जेव्हाही आपण हात वगैरे धुतो आणि हात ओला झाला की पुसायला इझी होतात. नाहीतर आपलं बायकांचं काय असते की आपण जेही कपडे घालून असतो त्याच कपड्याला आपण हात पुसतो. त्यामुळे कपडे तर खराब होतेच, पण आपलं कामसुद्धा वाढते. म्हणून हे नॅपकिन्स ठेवणं खूप चांगलं आहे. आणि 1-2 नॅपकिन्स आपण अशा गॅस ओट्यावर खाली टाकायसाठी सुद्धा वेगळ्या करून घेऊ शकतो. म्हणजे जेव्हा आपण कणिक भिजवत असतो तेव्हा काय होते ना, कधीकधी कणिक आजूबाजूला खाली सांडते. मग त्यामुळे सुद्धा आपलं जास्तीचं काम वाढते. मग ते न होण्यासाठी म्हणून आपण नॅपकिन टाकून त्याच्यावर कोपर जर ठेवला आणि कणिक गाळून घेतली, तर कणिक जरी सांडली तर आपण नॅपकिन खाली घेऊन झटकून घेऊ शकतो. त्यानंतर हा मसाल्याचा डबा जो प्रत्येकाच्याच घरात असतो, तो सुद्धा वारंवार क्लीन करणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा डब्यात खाली स्वयंपाक करत असताना जिरं, मोहरी, तिखट वगैरे अशा प्रकारे सांडत असते आणि मी डब्यात खाली अशा प्रकारे एक पेपर टाकते. म्हणजे काय होते ना, आपण डब्बा जरी धुतला नाही तरी असा पेपर जरी काढून टाकला तरी खूप होतं. बऱ्याच बायांना अशा प्रकारे पेपर टाकण्याची सवय असते, मलासुद्धा आहे आणि मी सुद्धा खाली पेपर टाकत असते. आठवड्यातून 15 दिवसातून एकदा तरी हा डब्बा साफ करून घेत असते. घरात किराणा आणला आणि सर्व डबे भरून ठेवले की आपल्याला किती मस्त वाटतं. तसंच या तिखट मिठाच्या डब्याचं सुद्धा आहे. सर्व वाट्या व्यवस्थित सर्व मसाल्यांनी, तिखट मिठाने भरून असल्या की आपल्याला छान वाटतं. तसंच मग मी नेहमी या वाट्यांमध्ये जे मसाले पाहिजे ते नेहमी भरून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. हा स्टीलचा डबा वापरायला जरा जड आहे, कारण लावताना आणि काढताना थोडा त्रास होते, पण प्लास्टिकपेक्षा उत्तम पर्याय आहे. प्लास्टिक वापरण्यापेक्षा हा स्टीलचा डबा वापरलं ते कधीही योग्य राहील. काय रे बाबा, काय घेऊन देऊ? बरं, ठीक आहे ठीक आहे. आणि त्यानंतर मी प्रत्येक वस्तू तिच्या तिच्या जाग्यावर ठेवत असते. जसं की या तिखट मिठाचा डबा मी गॅस ओट्याच्या खाली ठेवते, तर मग काम झाल्यानंतर मी लगेचच त्याला त्याच्या जाग्यावर ठेवून देते. किराण्यामध्ये आपण ज्याही डाळी आणतो, कडधान्य आणतो, त्याचबरोबर रवा, जिरं यांसारखं जेही सामान असतं ते मी आधी उन्हात वाळत घालते. त्यानंतर चाळणीने व्यवस्थित गाळून घेते आणि मगच भरणीमध्ये भरून ठेवत असते.
त्यामुळे काय होते ना, कधीकधी आपल्याला स्वयंपाक करताना गडबड असते आणि जर वेळेवर आपण कोणतंही धान्य किंवा डाळ निसायला घेतली तर आणखीच वेळ होतो आणि सोबतच रव्यामध्ये रवा उन्हात वाळू टाकल्यामुळे त्यात अळ्या पडत नाही आणि सोबतच कडधान्यसुद्धा बरेच दिवस टिकून राहते. माहिती नाही मला या सवयी कशा लागल्यात, पण त्या आधीपासूनच आहेत. मी घरीसुद्धा माझ्या भरण्या नेहमी त्यातलं सामान काढायचं, उन्हात वाळत घालायच्या आणि त्यानंतर त्या धुवून घ्यायच्या, परत सामान भरून ठेवायच्या, अशा प्रकारचे कामं करायची. जेवणासाठी चटणी तर बनून झाली होती, पण भाकरी बनवायच्या राहिल्या होत्या. तर आज मी जेवणामध्ये बाजरीच्या भाकरी बनवणार होते. बाजरीची भाकर थंड पाणी घेऊनसुद्धा आपण आरामात बनवू शकतो, पण जर ज्वारीची भाकर बनवताना गरम करूनच पाणी घ्यावं लागते, नाहीतर भाकरी तुटून जाते आणि ती प्रोसेससुद्धा मला खूप लेंदी वाटते. म्हणून मग मी ज्वारीची भाकरी करणंच बऱ्याचदा तरी टाळते. खरंच सांगते, मला भाकर वगैरे बनवता येत नाही, म्हणून मग मी व्यवस्थित ते पीठ एकदम कणकीसारखं मळून अशा प्रकारे पोळपाटवर लाटून भाकर बनवून घेते आणि माझा स्वयंपाक झाल्यानंतर आपलं पोळपाट आणि बेलणं जेव्हा भरलेलं असते तेव्हा मी लगेचच अशा प्रकारे धुवायला टाकून देते. ती पण एक खूप चांगली सवय आहे. जमेस्तोवर लगेचच्या लगेच धुण्याचा प्रयत्न करते, नाहीतर भांड्यासोबत तर धुताच येते. काय होते ना, आपण जर त्याला तसंच ठेवून घेतलं तर त्याला मुंग्या लागू शकते आणि स्वयंपाक करायच्या अगदी वेळेवरसुद्धा आपण धुवू शकत नाही. माझं तिखट संपलेलं होतं आणि मी रेडीमेड तिखट आणून खाणं टाळते. सो मार्केटमधून मिरच्या आणल्या होत्या आणि आज मस्त ऊन तापली होती, तर आधी त्याला 2 दिवस मस्त उन्हात वाळू घालून घेतलं आणि उन्हाळा लागला आणि उन्हाळा लागल्याबरोबर आपल्या बायकांचं चालू होतं, तिखट बनवून ठेवा वर्षभरासाठी, हळद बनवून ठेवा, सोबतच घरात धान्य आणून ठेवा. माझं तसं काही नसतं, पण मी यावर्षी ठरवलं की उन्हाळ्याची जेही कामं असतात ती आपण यावर्षी प्रॉपर करायची म्हणून. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा.